नमस्कार. तू रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे ईश्वरी इमोशनल झालेली असते. तिचा झालेला अपमान ती आठवत असते. एका क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं तसं तिच्या आयुष्यात घडलं. सगळे जीव लावणारे प्रेम करणारे सगळे घरातले माणसं आज तिच्या विरोधात उभे. ही गोष्ट इमॅजिन करून ती फारच दुःखी होत असते. सगळा अपमान ती आठवत असते आणि एका मिनिटात आवडती असणारी ही सगळ्यांची ईश्वरी सगळ्यात आता नाआवडती होऊन बसली. ह्या गोष्टींनी तिला दुःख होत असतं. ती रडत असते आणि तिचं रडणं थांबवण्यासाठी अर्णव तिच्या जवळ जातो. तर ती त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारते आणि आणखी जोरजोरात रडू लागते. अर्णवने समजवलं तरी तिचा जो टाहो असतो तो काही थांबायला तयार नसतो. इकडे मात्र राकेशला अंजली रागवत असते. तुम्हाला काहीच गरज नव्हती त्या ईश्वरीची बाजू घ्यायची. कशाला घेतली हो तिची बाजू? ती चांगली मुलगी नाही. तर इथे तो म्हणतो असं कसं? ती सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना किती प्रेम करते, आपल्या छकुलीचं सगळं करते. हे सगळं बोलल्यानंतर अंजली म्हणू लागते की काही करत नाही. तुम्हीच मला तिचा खरा चेहरा दाखवून दिला होता जेव्हा तिने तुमच्यावरती खुनाचा आरोप लावला होता आणि तिची मैत्रीण जी आहे ना तिचा खून तुम्ही केला आहे म्हणे असं म्हणत तिने तुमच्या विरोधात किती आरडाओरडा केलेला. तुम्हाला काहीच आठवत नाही. तुम्ही फार भोळे आहात. तुम्हाला साध्या साध्या गोष्टी माहीत नाही असं म्हटल्यानंतर इथे राकेश नाटकं करू लागतो. काय? माझ्या हातून खून झाला आहे? म्हणजे मी खून केला आहे, मला आठवत नाही? आणि हे सगळं ऐकल्यानंतर तो धक्का बसल्यासारखा खाली बसतो आणि स्वतःला दोष देऊ लागतो की मी असं कसं करू शकतो. आणि हे सगळं बोलल्यानंतर अंजली म्हणू लागते की त्या मुलीचं ऐकू नका. तुम्ही काहीही केलेलं नाही. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही किती चांगले आहात असं म्हणत ती ईश्वरीला दोष देऊ लागते. आणि राकेश मग विचारात पडतो, खरंच मी असं केलं असेल का? पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की वल्लवी गुंडांना भेटायला जाते आणि गुंड तिला सांगतात की मॅडम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुमचं काम चोख पार पाडले. लगेचच वल्लवी त्यांना पैसे देते आणि मग त्यांना जायला सांगते. खरं तर वल्लवीने हा सगळा प्लॅन केलेला असतो, तोही सुप्रियाच्या विरोधामध्ये. सुप्रियाने बारशाला येऊ नये म्हणून तिचे सगळे प्लॅन यशस्वी होत असतात. इकडे मात्र ईश्वरीला वाईट वाटत असतं. ती रडत असते आणि ती खरंच मी इतकी वाईट आहे का असं विचारू लागते. मी सगळ्यांना आपलंसं मानते, सगळ्यांना आपलंसं जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि माझा काय दोष जर अशी घटना पहिले घडली होती तर. ह्या सगळ्या गोष्टी ती बोलत असते, रडत असते. अर्णव तिला सावरत असतो आणि जेवायला चल म्हणत असतो. त्याच वेळेला ती उभी राहते आणि गरगरल्यावानी होऊन ती लगेचच चक्कर येते आणि खाली पडणार तेव्हाच अर्णव तिला पकडतो आणि कॉटवरती नेऊन ठेवतो. तिची काळजी घेतो, तिला पाणी प्यायला देतो आणि घाईघाईने जाऊन लगेचच तिच्यासाठी निंबू पाणी पण घेऊन येतो. तिला ते पाजतो आणि मग तिला शांत करतो की तुला दरवेळेला असं का होऊ लागले? तिला सतत अशी चक्कर येणं हा काय प्रकार आहे? याचं गूढ आता कधी उकलणार आपल्याला? तोपर्यंत हे गुलदस्त्यातच पाहायला मिळणार. सतत येणारी चक्कर ही ईश्वरीच्या जीवावर उठणार तर नाही ना? पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ईश्वरीला वाईट वाटत असतं आणि ती विचार करत असते की काय करू म्हणजे सगळं पूर्वीसारखं होईल. आपण काय करायला गेलो आणि कायच होऊन बसलं. किती चांगला प्लॅन केला होता. हे सगळं किती छान ऑर्गनाईज केलं होतं. किती आनंदी होतो आपण सगळेजण. मामासुद्धा माझ्या विरोधात गेले. असं कसं झालं? आपण तर ते दोघांनी मिळून बनवलेलं होतं, तर त्याच्यामध्ये हे फोटो कुठून आले असेल? ह्या प्रश्नाने खरं तर अर्णवला पण हेलकावाच भरला आहे. अर्णव म्हणू लागतो की बाहेरचा व्यक्ती तोपर्यंत आलेलाच नव्हता जेव्हा आपण हे सगळं केलं. तर मग याचा अर्थ असा आपण समजायचं का हे सगळं घरातल्याच व्यक्तीने केले? पण असं कोण करू शकतं ज्याला अंजली आणि अर्णवची भांडणं व्हावीशी वाटतात? ईश्वरी ह्या घरात नकोशी आहे, तिला घराबाहेर काढावं असं वाटतं. तर इथे अर्णव लगेचच अंदाज बांधतो की बहुतेक हा राकेशच असावा. त्याला सगळं आठवतोय आणि ते न आठवण्याचं नाटक तो करतोय असं तर नाही ना? ईश्वरी आणि अर्णव दोघंही त्याच्यावर संशय घेऊन हा विषय आता त्याच्या वळणाने पाहू लागतात. त्यानेच हे सगळं केलं असावं असा विचार करू लागतात. पण आता ते सिद्ध कसं करायचं? त्याची चोरी पकडायची कशी? हाही एक महत्त्वाचा गोष्ट आहे. आपल्याला तर पुढे हेही पाहायला मिळेल की अर्णव म्हणू लागतो की त्याच्यावरती मी जास्त बारकाईने लक्ष ठेवतो म्हणजे त्याला लवकरात लवकर रंगे हात पकडता येईल. ईश्वरी म्हणते तोच एक व्यक्ती जो आपल्या विरोधात आहे आणि त्यांनीच हे सगळं केलेलं असावं असं म्हणत संशयाची आता काटा हा राकेशवरती येऊन अडकलाय. इकडे मात्र आपल्याला एकतर्फी प्रेमात पागल झालेला शुभंकर दिसणार, ज्याला लहानपणापासून नम्रता इतकी आवडते. तिला प्रपोज करायला जर उशीरच झाला असं त्याला वाटू लागतं, पण तरी त्याची इच्छाशक्ती बघा.
त्याला ना काहीही करून ते लग्न नम्रताचं मोडायचे आणि नम्रताला मिळवायचे. नम्रतावर तो खूप प्रेम करतो. ह्या सगळ्या प्रेमाची तो रिहर्सलही करू लागतो की जर मी इथे नम्रताला प्रपोज केलं तर नम्रता कशी रिॲक्ट होईल, ती मला हो म्हणेल ना, मग ती कशी लाजेल. या सगळ्या गोष्टींनी त्याचा जीव कासावीस होतो. नम्रता आय लव्ह यू असं म्हणत रडत रडत तो तिथेच बसतो. इकडे मात्र सकाळी सगळेजण आपापल्या नाश्त्याला आलेले असतात. इथे ईश्वरी नेहमीप्रमाणे सगळ्यांना पोहे वाढू लागते. आजीने लगेचच ईश्वरीला थांबवलं. थांब, तुझ्या हातून आम्ही काही खाणार नाही, आम्हाला तू बनवलेलं काहीच पदार्थ नको असं म्हणत आजीने इथे ईश्वरीला थांबवलं. मामांनी पार्सल आले आपलं असं हसत खेळत सगळ्यांना सांगितलं आणि त्या पार्सलमधनं प्रत्येक गोष्ट बाहेर काढली आणि सगळ्यांना वाढू लागतात मामा. तर हा सगळा प्रकार काय म्हणून अर्णव विचारू लागतो. तर आजी म्हणते, इथून पुढे आम्ही तुझ्या बायकोने बनवलेले कुठलेही पदार्थ खाणार नाही. आणि हे सगळं काय अजीब प्रकारे अर्णव विचारू लागतो. तर इथे वल्लवी म्हणते, हे बघ, तुला तिच्या हातचं खायचं असेल तू खुशाल खा, पण आम्हाला आग्रह करू नको. तू बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस, तुला खरं खोटं काहीच दिसत नाही आहे. ती जे म्हणते ते तुला खरं वाटतंय ना. तू तिची बाजू घेत राहा, आम्हाला नाही करायचं तिच्या मनाचं. इकडे अंजली आपल्याला पाहायला मिळेल की बाळ रडते म्हणून रूममध्ये जाते. तर इथे ईश्वरी म्हणते, मी घेते बाळाला. तर ती म्हणते, काही गरज नाही, मी माफ करणार नाही. कोणी तुला कितीही माफ केलं तरी माझ्या बाळाच्या आसपासही तू फिरकायचं नाही. सगळ्यांनी इतका अपमान केला आहे, हे काही ईश्वरीला सहन होईना. ईश्वरी तिच्या खोलीत रडत जाते. तिच्या मागोमाग इकडे अर्णव पण तिला सावरायला जात असतो. खरं तर इथे तिला वाईट वाटत असतं. आईची आठवण येते. चटकन फोन उचलून स्वतःच्या आईला ती कॉल करू लागते आणि आईने तो फोन उचलल्या बोल इशू काय गं असं म्हणता क्षणी ते ईश्वरी, आई मला तुला भेटायचे रडक्या स्वरात बोलू लागते. तिचं ते रडके स्वर ऐकून आईला काळजी पडते आणि नक्की काय झालंय माझ्याशी बोल, तू मला सांग असं सुप्रिया म्हणू लागते. तर ईश्वरी तिला म्हणते की आई मी तिकडे येऊन तुझ्याशी बोलते, मगच तुला सगळं विस्तर सांगते. आता मला तुला फोनवर काहीच सांगता येणार नाही, मला तुझी फार आठवण येते असं म्हणत ती आईशी बोलू लागते. इकडे अर्णव येतो आणि म्हणतो की कशाला जाते, तुझ्या आईला कशाला टेन्शन देतेस. तर ती म्हणू लागते की काही गोष्टी तिच्याशी बोलूनच सॉल्व्ह होतील, काहीतरी मार्ग निघेल, तिच्याशी बोलले तर माझं मन हलकं होईल. ह्या घरातला हा तिरस्कार, ही तिरस्काराने भरलेली नजर मला खाते हो. ठीक आहे, मग अर्णव तिला सोडवायला जायला तयार होतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार राकेश आता मी जॉब करायचा विचार करतोय तर इंटरव्ह्यूला जावं असं म्हणू लागतो. तर अर्णव त्याला म्हणू लागतो की कुठेतरी तुम्ही जॉबच करणार ना, तर माझ्या ऑफिसमध्ये करा, मी तुम्हाला जॉब देतो. तर लगेचच राकेश तयार होतो. हा सगळा काय प्रकार आहे काही कळे नाही अर्णवला, पण त्याला घेऊन तो आता ऑफिसला जाणार हे मात्र नक्की. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ईश्वरीने घरी जाऊन सगळी हकीकत तिच्या आईबाबांना सांगितली. तिच्या आईबाबांना इतका राग येतो. खरं तर सुप्रिया म्हणते, आत्ताच्या आत्ता आपण जाऊया आणि तुझ्या घरच्यांशी बोलूया. हे रोजचं लपवणं छपवणं मला याचा फार कंटाळा आला आहे. मी आत्ताच त्यांना सगळ्यांना जाब विचारते, माझ्या मुलीचा काय दोष, तिच्यावरती का तुम्ही अन्याय करताय. पुढील भागात हेही पाहायला मिळेल की जेव्हा राकेश अर्णवसोबत ऑफिसला जात असतो तर वाटेत एक व्यक्ती भेटतो आणि तो राकेशला ओळखतो आणि त्याच्या गाल झोडू लागतो आणि म्हणू लागतो की तुझ्यामुळेच तर माझ्या मुलीचा जीव गेला, तू तिच्याशी लग्न केलं आणि तिचा खून केलास, आता भेटलायस मला, तुला मी सोडणार नाही असं म्हणत इथे तो माणूस राकेशला मारू लागतो. हे सगळं दृश्य अर्णव पाहतो. अर्णवच्या आता समोर आणखी एक वेगळीच केस आली आहे, वेगळीच मुलीची केस, जी मुलगी ह्या जगात नाही आहे. आता ह्या सगळ्या केसला कुठल्या दृष्टिकोनातनं अर्णव पाहणार, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध कसा लावणार, यातनं आता काही फायदा होणार अर्णवला. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणार नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.